दुपारी दुसऱ्या कांद्याच्या वावरात आलो होतो. कांदे लावलेले आता 15 दिवस झाले होते आणि ते छान रोपले होते. त्यांचा हिरवागार गालीचा पाहून मन अगदी प्रसन्न झालं. तर शेजारीच आपले पेरलेले कांदे हे 3 महिन्याचे पूर्ण झालेले आहेत. ते पोसायला सुरुवात झालेली आहे आणि आता ते 15 दिवसात काढणीला येतील असं वाटतंय. लावलेले पीक डोळ्यासमोर वाढताना पाहणं म्हणजे आयुष्याचे खरे सुख. शेतीच्या या हिरव्यागार शिवारातून आम्ही आलो आमच्या ग्रामदैवत असलेल्या रोडागिरी बाबाच्या मंदिरात. सूर्यास्ताची वेळ, डोंगरावरची हिरवळ, थंड गारवा आणि शांतता. वातावरण खूप मस्त झालं होतं. मग आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि अद्वैतला इथं खूप मज्जा येत होती. तो चांगला खेळू लागला होता. इथूनच जवळ टेंबी आईचं मंदिर आहे. आम्ही तिकडे दर्शनासाठी निघालो. कारण आता नवरात्र सुरू आहे आणि सुतक असल्यामुळे देवीला एकही दिवस येता आलं नाही. आज वेळ काढून आम्ही देवीच्या दर्शनासाठी आलो होतो. गाडीवर तिघंजण आल्यामुळे गाडीवरती काय जात नव्हती, म्हणून आम्ही गाडी खालीच लावली आणि पायी देवीच्या मंदिराकडे निघालो होतो. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सगळा हिरवाईने नटला होता. डोंगरावर गवताची हिरवळ आणि खळखळ वाहणारे झरे यांचं एक निसर्गरम्य वातावरण मनाला खूप प्रसन्न करणारं होतं. त्यानंतर देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. देवीची खूप सुंदर सजावट पाहून मन अगदी भरून आलं. दिवसभराचा थकवा नाहीसा झाला आणि या क्षणांनी खरी समाधानाची ऊब दिली. रामकृष्ण हरी.